हिंगोलीत प्रेमवीराने पोलीस ठाण्याच्या आवारात स्वतःवर ब्लेडने वार केले। लग्न करण्यासाठी तरुणी आणि पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तरुणीला आधी जीवे मारण्याची धमकी दिली। तरुणी कुटुंबियांसह पोलीस ठाण्यात दाखल झाले। आरोपीला बोलावल्यानंतर बाळापूर पोलीस स्टेशनमध्येच आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलाय। आरोपी तरुणावर नांदेडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हिंगोलीच्या जरोडा येथील तरुणाने तरुणीला माझ्यासोबत लग्न कर अन्यथा तुला व तुझ्या भावाला जीवे मारून टाकतो अशी धमकी दिली। त्यामुळे भयभीत झालेल्या तरुणीने आपल्या नातेवाईकासह बाळापूर पोलीस ठाणे गाठलं। तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते। चौकशी सुरू असताना या तरुणाने लघुशंकेचे नाटक करून बाथरूममध्ये जाऊन स्वतःवर गळ्यावर व हातावर ब्लेडने वार केलेत। पोलिसांनी वेळीच तरुणाला ताब्यात घेतलं। त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। सध्या त्याच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू। एकतर्फी प्रेमातून हा संपूर्ण प्रकार घडलाय। तरुणाविरोधात तरुणीच्या व पोलिसांच्या फिर्यादीवरून आता गुन्हा दाखल केलाय। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संतोष भिसे आपल्या सोबत जोडले। संतोष, लग्न करण्यासाठी आधी तरुणीच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली, त्यानंतर स्वतःवरती ब्लेडने वार केले, काय संपूर्ण प्रकार? नक्कीच कारण कळमनुरी तालुक्यातील जरोडा या गावातला हा धक्कादायक प्रकार आहे। कारण हा तरुण जो आहे तो अनेक दिवसापासून त्या तरुणीच्या पाठीमागे लागत होता, तिची वारंवार छेड काढत होता। तू मला आवडतेस, तुझं लग्न मी कोणासोबत होऊ देणार नाही अशी धमकी वारंवार त्याला देत होता। तू फक्त माझ्यासोबत लग्न कर, तू जर माझ्यासोबत लग्न केलं नाही तर निश्चितच तुला आणि तुझ्या भावाला मी जीव मारीन। मग हा प्रकार संपूर्ण प्रकार जो आहे त्या तरुणीने आपल्या नातेवाईकाला सांगितला। त्यामुळे नातेवाईकांनी थेट पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि त्या तरुणाला देखील त्या ठिकाणी चौकशीसाठी बोलण्यात आलं। कुठेतरी हा प्रकार त्या ठिकाणी मिटेल असा प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर तो तरुण काही केलं त्या तरुणावर धमकी देत होता। एवढंच नव्हे तर त्याने तरुण त्या ठिकाणी चौकशी करत असताना जे तरुणाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ठिकाणी त्या तरुणाने लघुशंकेचं कारण केलं आणि तो बाहेर गेला। त्याने स्वतःवर जे आहे वार करून घेतले, त्याने स्वतःच्या गळावर वार करून घेतला। खरंच म्हणजे धक्कादायक बाब आहे, कारण त्या तरुणाला जे पोलिसांनी ताबडतोब ताब्यामध्ये घेतलं तेव्हा कुठे हा प्रकार जे थांबलेला आहे। खरं तर हा तरुण जो आहे तो गेल्या अनेक दिवसापासून ज्या तरुणीची वारंवार छेड काढत होता, त्या तरुणाला अनेकदा त्या नातेवाईकांनी समजून देखील काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो तरुण काही केलं ऐकत नव्हता। त्यामुळे आज सध्या तरी त्या तरुणाच्या गळ्यावर मोठ्या प्रमाणात वार आहेत। तरुणाची गंभीर परिस्थिती आहे, कारण हातावर देखील वार आहेत। त्याच्यावर सध्या त्या नांदेड या ठिकाणी जे उपचार सुरू आहेत। आता या प्रकरणात जे आहे त्या तरुणाच्या फिर्यादीतून देखील त्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि आत्महत्या प्रयत्न केला म्हणून पोलिसांच्या फिर्यादीतून देखील त्यावर गुन्हा दाखल आहे। आता पुढील तपास जो आहे तो बाळापूर पोलीस ठाणे करत आहेत। करण, अगदी खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।